धानोरा वर्सेस एटापल्ली रस्सीखेचचा सामना सुरू होत आहे आणि गडपाले सर हे या रस्सीखेचच्या मॅचचे पंच म्हणून आहेत. आमचे साळवे सर सुद्धा बाजूला उभे आहेत आणि दोन्ही संघाचे जे कर्णधार आहेत ते कर्णधार सुद्धा टाससाठी उभे आहेत. बघूया आता टास करतील गडपाले सर. बोला पट ग्राउंड ओके ओके. गडपाले सर काय वाटतं दोन्ही संघाकडे बघून काय वाटतं कोणता संघ जिंकेल? तसा हा सेमी फायनलचा सामना आहे. दोन्ही संघ जबरदस्त आहेत आणि त्यामुळे सामना अटीतटीचा आहे. आपले 3 वार होणार आहे त्याच्यापैकी 2 वार जिंकेल तो या सामन्यामध्ये विजेता होईल. ताकदीचा प्रश्न आहे त्याच्यामुळे आणि कुठलाही खेळ म्हटलं की तो त्यामध्ये अनिश्चितता असते. ओके निश्चितपणे आपण काहीच सांगू शकत नाही. बघूया लेट्स सी. प्रेक्षकांचा उत्साह प्रेक्षक सुद्धा इथे हजर आहेत आणि एका प्रेक्षकाकडून आपण प्रतिक्रिया घेऊया. सर काय वाटतं तुम्हाला कोणता संघ जिंकेल? इथं एटापल्ली संघ आणि कुरखेडा संघ दोन्ही तगडे आहेत परंतु मला वाटते आमचा एटापल्ली संघ जिंकेल. सर आजपर्यंत धानोराचा रेकॉर्ड चाललेला आहे. अजूनपर्यंत रसिकेच आम्ही कुणाला दिलो नाही. या वर्षी सुद्धा आम्ही रसिकेच देणार. यावर्षी निश्चितच एटापल्ली संघ विजेताकडे आगेकूच करत आहे. जीतेगा भाई जीतेगा, जीतेगा भाई जीतेगा. आणि निश्चितपणे दोन्ही संघ छान खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा खेळ नक्कीच होईल. बघूया आपण काय होतं. एकूण 8 गडी एटापल्ली संघाचे तयार. अगदी धस्तपुष्ट शरीरयष्टीने पैलवान असे हे आमचे समोर कोणी येऊ नका. शरीरयष्टी आणि मागचे आमचे जर बघाल खेळाडू तर फार मोठी अशी शरीरयष्टी. काय होतं धानोरा संघातून सुद्धा अगदी भरभक्कम शरीरयष्टी आणि भरभरून भीमाची ताकद असते. तुम्ही सामोर आदरणीय गटपायले सर हे या थांबा तुम्ही बोलता रेफरी मी त्यांना दिसू द्या. दुसरे रेफरी आहेत शिवणकर सर. मला त्यांना पाहू द्या. तुमच्यावर पक्का पकडून ते मला पाहायला पाहिजे. इकडे सगळे तयार. बघ्यांची अशी फार मोठी गर्दी. इकडे सुद्धा तयार. बघूया काय होतं. सुरू झालेला आहे सामना. बघू शकता आपण आणि अशा प्रकारे सध्याचा सामना पहिला राऊंड जिंकलेला आहे धानोरा. पण पहिलाच राऊंड आहे. पहिला राऊंड धानोरा संघाने पटकावलेला आहे. बघूया दुसरा राऊंड कोण जिंकतो तर यात खरा फायनल होणार आहे. ओके सर. जिंकेल तो विजयी होईल. नक्की. आता जर समजा परत धानोरा जर जिंकला तर नक्कीच धानोरा विनर. धानोरा विजयी होईल. आणि समजा एटापल्ली जिंकला तर पुन्हा एकदा परत एक वार होईल. निर्णायक सामना होईल. धन्यवाद सर. ग्राउंड बदललेला आहे. आता डावीकडे धानोरा संघ तयार आणि उजवीकडे एटापल्ली संघ तयार. बघूया पोपटी जिंकतो की आकाशी. आकाशी रंग आहे धानोऱ्याचा आणि पोपटी रंग आहे एटापल्लीचा. थोडीशी सेटिंग बदलवली आहे. सर हे खुर्चीवर उभे होऊन नेमका अंदाज घेताना शिटीचा आवाज होईल. आदरणीय शिवणकर सर यांच्या हातात त्यांच्या तोंडात ते गजर देतील. अशा प्रकारे हे दोन्ही ठिकाणी झालेला आहे. सर काय वाटलं तुम्हाला गेम घेताना? आमचे जयंत भाऊ बोलणार आहे. तत्पूर्वी आता हा रोमांचकारी त्यांची शक्ती पूर्णपणे पणाला लावलेली आहे धानोरा संघाने आणि खरोखरच त्यांच्यामध्ये जे पोटेन्शियल आहे कलेचा
आणि उपयोग ते करून घेत आहेत. ताकद तर आहेच, परंतु ते कौशल्य आहे. शक्ती बरोबर कौशल्याचं युक्ती. हा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे असं म्हणतात. ते त्यांनी त्याचा वापर केलेला आहे. आमचे दुसरे पंच जयंत भाऊ बोलतील. सर आपण कोच आहात. कोच नाही, मी पण पंच म्हणून काम ओके, पंच म्हणून काम केलं. काय वाटलं सर? जिल्हा परिषदचा एक चांगला उपक्रम आहे की कर्मचाऱ्यांचे खेळ या ठिकाणी घेतल्या जातात. या निमित्ताने सर्व तालुक्यातील पूर्ण जिल्ह्यातील कर्मचारी एकत्र बोलतात. आणि जो आपण आपल्याला पुढे घेतला असतात, हा शक्ती आणि युक्ती हा दोन्ही असा याचा खेळ आहे. खऱ्या अर्थाने देसाई आपल्या भानुऱ्याकडे शक्ती होती आणि त्यांनी युक्तीचा पण उपयोग करून दोन्ही डाव सलग जिंकून अंतिम सामन्यामध्ये त्यांनी धडक दिली आहे. थँक्यू सर. धानोरा संघाचे कॅप्टन आहेत आणि बघूया आपण कॅप्टन कडून काय प्रतिक्रिया भेटते. कसं वाटलं तुम्हाला खेळ खेळून? सर म्हणजे या वर्षी सुद्धा आम्ही फायनल रस्सीखेचचा घेणार म्हणजे घेणारच. अच्छा अच्छा. आपण आता फायनल मध्ये गेलेले आहात. हा सर. आणि आता मागच्या वर्षी सुद्धा मला वाटतं तुम्हीच विनर होतात. धानोरा संघामध्ये जे काही खेळाडूमध्ये जे पोटेन्शियल आहे, जे शारीरिक क्षमता आहे आणि क्षमतेसोबत तुमच्यात युक्ती पण आहे, ती युक्ती तुम्ही पणाला लावलेली आहेत आणि जिंकला आहात आणि तुम्ही आता अंतिम सामन्यासाठी क्वालिफाय झालेला आहात. आता यामध्ये परत याचे जे कोच आहेत आदरणीय व्हिडिओ साहेब, मी विनंती करतो की त्यांनी आपल्या या संदर्भामध्ये या खेळाडूंचं आणखी पुन्हा प्रबलन वाढून फायनलचा सामना सुद्धा जिंकता येईल यासाठी आपण काही त्यांना मार्गदर्शन करावं. निश्चितच गेल्या मागील 3 वर्षापासून आम्ही चॅम्पियनशिप आमच्याच हातात आहे आणि यावर्षीसुद्धा आम्ही ती चॅम्पियनशिप घेऊ. यामध्ये सगळ्या खेळाडूंनी जी मेहनत केली आणि जिद्दीने ते खेळत आहेत, आमच्या सगळ्यांचा सपोर्ट आहे की यावर्षीसुद्धा आम्ही चॅम्पियनशिप अबाधित ठेवू. धन्यवाद सर.